पण ती बायको, सावरकरांची बायको, त्यांचा निरोप घ्यायला आली. 30 वर्षाचा नवरा तुरुंगाच्या पलीकडे उभा आहे, जो पुढल्याच जन्मी बहुतेक भेटणार. आणि दाराच्या अलीकडे ही 26 वर्षाची मुलगी उभी आहे, जिचा मुलगाही आत्ता या सगळ्यात वारला. या दोघांनी एकत्र येऊन काय बोलावं? आम्हाला समजा सिनेमात असा सीन देऊन कागद पेन्सिल दिली असती, लिहा बरं, तर आम्ही एक प्रचंड व्याख्यान दिलं असतं. पहिलं भोकाडच पसरायचं. धन्य हे भाऊ ओरडत आहे काय? ओरडणं नाही का काही नाही. अशा कैद्याच्या वेशात असलेले सावरकर काय बोलले हे त्यांच्या आत्मचरित्रात तर आहेच, पण माईंच्या आठवणीत सुद्धा त्यांनी लिहिलंय. काय मला माझा नवरा बोलला होता तुरुंगाच्या दारात. सावरकरांनी एकच सांगितलं, माई, काटक्या एकत्र करायच्या आणि घरटं बांधायचं. त्या घरट्यात पोराबाळांची वीण वाढवायची. याला जर संसार म्हणायचा असेल तर हा संसार कावळे चिमण्या सगळेच करतात. आपल्या घरट्यापुरता संसार कोणालाही करता येतो. आम्हाला देशाचा संसार करता आला, या धन्यता माना. आम्हाला देशाचा संसार करता आला, या धन्यता माना. आणि जगामध्ये काहीतरी पेरल्याशिवाय काही उगवत नाहीच. वर ज्वारीच कणीसच्या कणीस उभं राहावं असं वाटत असेल तर एका कणसाच्या दाण्याला जमिनीत गाडून घ्यावं लागतं. तो शेतात मातीत मिळतो तेव्हा पुढचं धान्य येतं. मग हिंदुस्थानात पुढची चांगली घरं निर्माण होण्यासाठी आपलं घर पेरायला नको का? कुठल्या तरी घरानं मातीत गेल्याशिवाय पुढचं चांगलं कसं उगवणार? माई, कल्पना करा की आपण आपल्या हातानं आपली चूल बोळकी फोडून टाकली, आपल्या घराला आग लावली, तर हे पेरल्यामुळेच उद्या स्वतंत्र झालेल्या भारताच्या प्रत्येक घरातून आपल्याला सोन्याचा धूर बघायला मिळणार आहे. सगळ्यांच्या घरातून सोन्याचा धूर यावा म्हणून आपण आपल्या घराचा धूर नको का करायला? वाईट वाटून घेऊ नका. एकाच जन्मात मी तुम्हाला इतका त्रास दिला की हाच पती जन्मोजन्मी मिळावा असं तुम्ही म्हणावं तरी कसं? पुन्हा या जन्मी शक्य झालो तर भेटू, तर इथेच निरोप. असं म्हटल्यानंतर ती 26 वर्षाची 25 वर्षाची पोरगी अशी पटकन खाली बसते. हो, त्या तुरुंगाच्या जाळीतनं आपला हात आत घालते, सावरकरांच्या पायाला हात लावते, ती धूळ आपल्या मस्तकी लावते. सावरकरांनी एकच विचारलं, माई काय करता?